बृहस्पतिर्मावयामि स्थापयामि शुक्रान्मावयामि स्थापयामि शनिचरान्मावयामि स्थापयामि राहवेन्मावयामि स्थापयामि केतुवेन्मावयामि स्थापयामि गणपतिर्मावयामि स्थापयामि दुर्गान्मावयामि स्थापयामि क्षेत्रपालन्मावयामि स्थापयामि. हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं मेहंदीचा रंग बघा. तर मी उठले होते सकाळी 5:10 वाजता मी उठले आणि मी पटकन आंघोळ करून आले आणि आता मी पटकन रेडी होते आणि रेडी झाल्यानंतर बाकीची काही थोडीफार तयारी आहे, म्हणजे झाडून आणि शिरा वगैरे करायचा आहे ते मी करायला घेते. चला आता पटकन आवडूया, कारण आत्ता वाजलेले आहेत 5:45 तुम्ही बघत असाल आणि गुरुजी येतील 7पर्यंत, त्यामुळे त्याच्या 1 तासात मला सगळं आवडायचं आहे. चला पटकन. मी छान अशी तयार झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल. मेकअप वगैरे काही नाही आहे, बेसिक तयार झालेली आहे आणि आता उपवास प्रसादाचा शिरा मी करते, कारण गुरुजी येतील. तर त्याच्या आधी शिरा करणं महत्वाचं आहे. आता मी शिरा कसा करते ह्याचा व्हिडिओ मी नाही करत आहे, कारण परत खूप गडबड होईल. मला माझी मेहंदी बघा छान रंगली आहे मस्तपैकी. अजून मागची रंगायची आहे, तर ती मे बी उद्यापर्यंत रंगेल मस्त. ये चला, बाकी मी पूजेचं सगळं सामान तिथे बाहेर काढून ठेवलेलं आहे. आंघोळीला जायच्या आधी मी खाली जाऊन माझं गाडीमध्ये बसलं चौरंग पाट आहे ते मी घेऊन आले. तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी आता माझं सगळं झालंय. शिरा झाला की झालं, म्हणजे गुरुजी आले की डायरेक्ट पूजेला बसणार. आणि एका बाजूला मी ह्याच्यात सुरुवात केली, कुकरमध्ये बटाटे वगैरे म्हणजे स्वयंपाकाची पण अर्धी तयारी मी करायला सुरुवात केली. सो चला आता भेटूयात गुरुजी आल्यानंतर. बाय बाय. A few moments later. आम्ही तुमचं शूटिंग करतो आमच्या यूट्यूब चॅनलसाठी. हो म्हणजे काय, सहसा आपण याच दरम्यान केली होती पूजा. पाय खाली घ्या, आरामात बसा. हां बसला. आणि आता विडा नारळ जो आहे तो याच्यामध्ये ठेवायचा. पहिली विडा ठेवा, नारळ ठेवा, विडा नारळ ठेवा देवाऱ्यामध्ये आणि देवाला आमंत्रण करून या. द्यायचे उभे राहा. गणपती घेतलाय तर त्याचं म्हणजे हे केलं, पण पूजेसकट असं काही झालेलं नाही. नाही म्हणजे
विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने वर्ष ऋतु श्रावण मासे कृष्ण पक्षे सप्तम्यन्धो भोगवासरे भरणी दिवस नक्षत्रे मेष राशी सिदेशी चंद्रे कर्क राशी सिदेशी सूर्य मिथुन राशी सिदे श्री देवगुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशी सान सिदेषु सत्सोयम विशेषं शुभ पुण्यतो बोला मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यार्थम. बरं तुमचं गोत्र माहिती तुम्हाला कश्यप गोत्र उत्पन्नाय उत्पन्नाय स्वतःचं नाव घ्यायचं. श्वेता ममास्य सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल पीडा परिहारार्थ मनेप्सित सकल मनोरथ सिद्ध्यर्थं ममास्य गृहे प्रतिवार्षिक विहितं श्री सत्यनारायण पूजनं यथा ज्ञानेन यथा विलित उपचार द्रव्ये ध्यान आवाहनादि षोडशोपचारे करिष्ये. चपळपणे घ्या. तदंगभूतं निर्विघ्नता 4 वेळा सोडून द्यायचं पाणी. तदंगभूतं निर्विघ्न महागणपती कैलाशकंठा दीपदेवता पूजनं च करिष्ये. तर हात पुसून घ्या. असा मांडीवर ठेवायचा आणि मान वळवायचं. म्हणजे काय होतंय की तळवा जो असा असतो ना त्या धावपट्टीवर असं गेला की बरोबर कार्यारंभी पण पहिले गणपती बाप्पांचं पूजन करत असतो. ती सुपारी ठेवली ते गणपती बाप्पा त्यांच्यावर अक्षरकला ओम गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनाम् उपमश्रवसं ज्येष्ठाजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोति दिवसीकृतातरं वक्रतुण्ड महाकाय सूर्योऽपि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्महागणाधिपन्महा ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थक्षतां समर्पयामि. 5 वेळा आपण पाणी घेऊन द्यायचं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानं समर्पयामि स्नानान्तरेण शुद्धोदक शुद्ध आचमनीयं समर्पयामि. अक्षतावरच्या गणपती बाप्पांना श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. सर्वं देव माझ्या करिअरची सुरुवात जानवरच्या गुंता सोडवणार चांगली अर्धा तास पुढे सोडवत होतो जानवराचा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. ध्रुवांकुरां समर्पयामि. असं कसं करा. उमापुत्राय महा तिथलं एक बेलपत्र करायचं. बिल्वपत्रं समर्पयामि. आणि गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये एक दुर्वा ठेवून घ्या. गुळखोबऱ्यामध्ये चौकोन काढा. त्या चौकोनावरती ठेवून द्या आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. कल्पना करा गणपती बाप्पा मांडी करून बसलेत, सोंडीमध्ये गुळखोबरं घेतात आणि आनंदाने खात आहेत असं भाव मनामध्ये निर्माण करायचा. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. गणपती बाप्पांना घालायचं. मंत्र पुष्पांजली समर्पयामि. सर्व कलशांत समाहिता अत्र गायत्री सावित्री शांती पुष्करी तथा यंदो देव पूजार्थ दुर्गेशकारक गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधौ. कलशे उर्णयमा. कलशात गंध फुलक्षता करा. आता ते पाणी आहे ते त्याच्यामधलं ह्याचं पाणी त्याच्यात ओतून द्यायचं, भरून द्यायचं त्याच्यात. आणि गंध फुल अक्षता घंटीला लावायची. आगमार्थ देवनाम गमनात द्रोक्षसं पूर्वे घंटारं तत्र देवता आवाहन लक्षणं. घंटी वाजवायची. घंटा जन्मा सकल पूजार्थे घंटा पुष्पं समर्पयामि. घंटानादं कुर्यात्. ठेवून द्या खाली. भो दीप ब्रह्मस्वरूपम. आपल्या घरात घंटी का असते ते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते
ते घंटी नाश करतो म्हणून ते फेंगशूईच्या घंट्या लावतात. घंटी वाजल्याने काय होतंय की एक सकारात्मक Vibrations. आवाज निर्माण होतो. झोपेतला माणूस जो असेल तामसी वृत्तीचा माणूस देखील सात्विक वृत्तीचा होतो म्हणून घंटी यूज करतो आपण. आणि घर तुम्ही चहा पिता, तुम्हाला चहाने तरतरी येते आणि मग तुम्ही काय वास्तूला चहा पाजणार का? मग वास्तूला जसं तुम्हाला थकवा येतो वास्तूला पण थकवा येतो. पण ते घंटी वाजून आपण जागृती करतो, वास्तू पण जागी होते आपल्याबरोबर. म्हणून सकाळ संध्याकाळ आपण अगरबत्ती घेऊन झोपतो. आणि दिवा काय आहे? दिवा हा सात्विक तेजाचं प्रतीक आहे. तर आपण काय म्हणतो, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. हे दीपदेवता शत्रुबुद्धीचा नाश होते, आम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. म्हणून आपण दिव्याचे अंधकारावर तामसी वृत्तीवर असलेला तो विजय म्हणजे दीपदेवता, म्हणून त्याची आपण पूजा केली. आणि कोणतेही कार्य आपण करण्याच्या अगोदर काय करतो, शुद्धीकरण करतो. सामानाचं आणलेलं असतं, त्या ज्या देणाऱ्या व्यक्तीने जे काय ज्या भावनेने दिलं असेल तुम्हाला सामान, तर त्याच्यातली नकारात्मक जी भावना असेल ती शुद्ध व्हावी म्हणून आपण ती शुद्ध करून घेतो. आणि ते कलशाची पूजा याच्यासाठी करतो की या कलशामध्ये गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी म्हणजे 7 नद्यांचं पाणी आलं आहे असं कल्पना करतो. आताच महाकुंभ झाला तसं ते आता इथे सगळ्या कुंभाचं सगळ्याचं जल ते आलं. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर सर्व देव या ज्या पाण्यामध्ये पवित्र जलामध्ये आलेले आहेत. आता आपल्याला पावसाच्या देवतेची, वरुण देवतेची, जलदेवतेची आपल्याला पूजा करायची. तर त्यामुळे घ्या इकडे मानवी सुंदर इथे भूमियास कष्टोगा कलशाच्या खाली लावायचा. तंडुलोबरिया क्लेश कुत्रे यज्ञेश्वर क्लेश संस्थाप्य. आता वरचं तामण काढा आणि वरती 2 वेळा पाणी सोडून द्यायचं. कलशे गंगेच्या यमुनेच्या गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निकुरु मलया जलसंभूतं घनसारं मनोहरं हृदयानन्दं द्यं हे स्थापयाम्यहं. ही पूर्व दिशा सूचक सुपारी आहे. तर हे असंच असं वरती मधून ठेवून द्या. पूर्णपात्रमिदं देवं सीततंडुलोपरि देवता स्थापयामि क्लेशे स्थापयाम्यहम्. अस्मिन् मृडं सांगयं सवितं सश्रीकमावहयामि. पूर्ववल्ली मावयामि निरुत्यमावयामि पूर्णमावयामि वायुर्मावयामि सुमन्मावयामि ईशान्यमावयामि सूर्यन्मावयामि सुमन्मावयामि भूमन्मावयामि बुधान्मावयामि बृहस्पतिर्मावयामि शुक्रान्मावयामि शनिचरान्मावयामि राहवेन्मावयामि केतुवेन्मावयामि गणपतिर्मावयामि दुर्गान्मावयामि क्षेत्रपालन्मावयामि वासुस्पतिर्मावयामि पूर्णाद्यावाहितयोतान्महा ध्यानार्द्या स्नार्दक्षतां समर्पयामि. सावधानाय स्वा समानाय स्वा ब्रह्मणे स्वाहा. 3 वेळा तांबळापणे करून द्या. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्य प्रक्षालनं समर्पयामि. मुख प्रक्षालनं समर्पयामि. करवर्तनार्थे सपुष्पचंदनं समर्पयामि. कलशाच्या खाली ठेवून द्यायचं. मुख वासार्थे उगीवर दुसरा विडा आहे, दुसऱ्या विड्यावरती पाणी भरून द्यायचं. बघा ना 2 ठिकाणी. उजव्या हाताला पहिले गणपती बाप्पा घ्या आणि डाव्या हाताला मान नका करू. आणि गणपती बाप्पांची प्राणनिष्ठा करायची. असे मूर्ताई प्राणविषांकरीशे. आता हृदयाला हात लावायचा देवाच्या. असा अंगठा आहे ना, असं आहे. आणि आपला एक दुसरा आपला हृदयावर. इथली प्राणशक्ती तिथे प्रवाहित झाली पाहिजे. असे मूर्ताई प्राणविषांकरीशे. ओम आम ह्रीं ग्रोम ओम यम रं लं वं शं शं सं हं शं हं ह्रीं ह्रीं रं हसोसमसि मूर्ते प्राणाय प्राणः. ओम आम ह्रीं ग्रोम ओम यम रं लं वं शं शं सं हं शं हं ह्रीं रं हसोसमसि मूर्ते दिवसितः. ओम आम ह्रीं ग्रोम ओम यम रं लं वं शं 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 सं हं शं हं ह्रीं रं हसोसमसि मूर्ते सर्वेन्द्रियाणि वाङ्मन चक्षुश्रोत्र जीवा पादपैतसानि एवागत्य सुखचिरदुष्यन्ति सिन्धु स्वाहा. गर्भाधानादि 15 संस्कार सिद्धार्थ 15 ह्रीमुक्तिकरेशमान्यांची मामाहिती चकशन प्राणशक्ती महान. अक्षता घालायच्या. एक दुर्वा घ्यायची आणि एक तुपात बुडवायची. आणि देवाच्या डोळ्याला काजळ कसं लावतो तसं आडवं लावायचं. गणपती बाप्पांवर थोडा
ते बायकृष्णावर मोडायचं. पाणी घेतलं बरं पाणी तेव्हा त्याच्यावरती जागेवर ठेवून द्या. श्री सत्यनारायण सांग. वृंदाने की हे विष्णू, जसा मला वियोग झालाय माझ्या पतीचा तसा तुझ्या बाबतीत देखील होईल. तुझ्या लक्ष्मीचा वियोग होणार तुला आणि तू एक रानावनात भटकशील असं आहे केला. भगवान विष्णूंना खूप वाईट वाटलं आणि ती सती गेली. तर मग पार्वतीने काय केलं, तिची जे हे होते राख होती ती एका ठिकाणी हे केली, जमा केली आणि त्याच्यातून एक झाड उगवलं. झाड उगवलं म्हणजे तेही तुळशी. तर तुळस उगवली. भगवान विष्णूंना ते वृंदाचा पुनर्जन्म म्हणून सांगितलं की आता मला ही जी तुळस आहे तर ते त्या तुळशीनेच माझी पूजा अर्चना होईल आणि त्याशिवाय माझी पूजा पूर्ण होणार नाही, असं मी वृंदाला म्हणजे तुळशीला वरदान देतो आहे. राम आणि रावणाच्या युद्धामध्ये 2 पतिव्रता राक्षसीणी स्त्रिया अग्नीमध्ये होरपळून मृत्यू पावल्या. त्यामुळे भगवान श्रीरामांना खूप दुःख झालं. मग त्यांचा उद्धार व्हावा म्हणून त्यांना हळद आणि कुंकूचं हे दिलं आणि सांगितलं की आता सगळे देव तुला मान देतील पूजेमध्ये, पतिव्रता स्त्रिया कपाळी स्थान देतील. म्हणून तेव्हापासून ते हळद कुंकू आपण पूजेमध्ये भाव भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमापतिः अव्ययपुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव च योगो योगदानेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंहो श्रीमान केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्व शिवस्थाणुर्भूतादिनिर्व्यय शंभो भावनो भर्त्रा प्रभुरीश्वर स्वयंभू शंभुरादित्य असं सगळीकडे गोल करतात. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्ष महास्वनः मना अनादिनो धाता विधाता धातुतमः प्रमेयो नंदगी श्रीमान नारायण विष्णू वासुदेवोपी रक्षितो श्री वासुदेवोपी रक्षितो ओम नमः इति. शिराचा नैवेद्य घ्यायचा. अजून सुवर्णेचा वैन्ना योजितं मया दीपं गृहण देवक्षेत्रे लोकिरापणमस्तु. ओम प्राणाय स्वाहा बाणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मण्य स्वाहा. नैवेद्यामध्ये प्राशनार्थे पानीयम समर्पयामि. ताम्नामध्ये पाणी सोडून द्यायचं. पुनर्नैवेद्यम ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मण्य स्वाहा. तिला ताम्नात पाणी सोडून द्यायचं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तवृक्षालनं समर्पयामि. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः असं भक्तिभावाने भगवान विष्णूंचं नामस्मरण केल्यानंतर श्री हरिविष्णू चतुर्भुज रूपामध्ये प्रकट होतात. शंख चक्र गदा आणि असं सुंदर असं शंख वगैरे कमळ असं सुंदर चतुर्भुज रूपामध्ये आल्यानंतर भगवान विष्णू नारद मुनींना विचारतो, काय बाबा प्रयोजन काय आहे येण्याचं, काय समस्या आली आहे. तर त्यावेळी नारद मुनी सांगतात की प्रभो, मानवाचं कल्याण करण्याच्या हेतूने आलेलो आहे. निराशावादी झालेला आहे माणूस आणि त्याला काही सुचत नाही, दारिद्र्य भोगत आहे. तर निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारं असं काही उपाय असेल तर तुम्हाला कृपा करून सांगा. तर त्यावेळी नारद मुनींना श्री हरिविष्णू सांगतात की जो कोणी माझं सत्यनारायण नावाचं व्रत भक्तिभावाने करतो त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा मी नक्कीच पूर्ण करत असतो. मग हे प्रभो, तुम्ही ज्या व्रताच्या विषयी सांगता आहात त्याचं विधिविधान कृपा करून मला सांगा, असं तो नारद मुनी श्री हरिविष्णूंना सांगतात. या व्रताचा विधिविधान ते त्यांना सांगतात. ते असं तर प्रदोष काळी वा संक्रांती शुभ नक्षत्राच्या दिवशी शुभ दिनी हे सत्यनारायण व्रत केले जाते. आज आपण श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने आपण पूजा करतो आहोत. तर या पूजेला आपण नैवेद्य काय दाखवावा, तर केळी, साखर, दूध, तूप आणि रवा हे 5 पदार्थ एकत्र करून आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो शिरा, संस्कृतमध्ये याला सय्यावक असे म्हणले जाते. तर सय्यावकाचा नैवेद्य देवाला अर्पण करावा. ज्याच्याकडे गव्हाचा रवा नसेल त्यांनी काय करावं बरं,
तर त्याने तांदूळाचा रवा घेऊन शिरा बनवावा. ज्याच्याकडे साखर नाही उपलब्ध झाली त्यांनी गुळाचा शिरा देवाला अर्पण करावा. भजन कीर्तन करून नामस्मरण करून देवाचं हे सत्यनारायण पूजन करावं. जो भक्तिभावाने सत्यनारायण व्रत करील त्याच्यावर श्री हरिविष्णूची कृपादृष्टी सदैव राहते. इथे आपला अध्याय पहिला समाप्त होतो. ज्याप्रमाणे श्री हरिविष्णूची कृपादृष्टी त्या शतानंद साधू आणि कलावती लीलावती त्या लाकूड झाली अंगद ज्या उल्कामुख राजावर झाली तशी तुमच्यावर देखील परमेश्वराची कृपादृष्टी सदैव राहो. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे श्री सत्यनारायण व्रतकथाया पंचमोऽध्यायः. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. चला आता काय मिठाई वगैरे किंवा काय आणलंय का? नाहीतर दूध साखरेचा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सत्यनारायण महाराज की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय दुर्गे दुर्गड भारी तुदरण संसारी अनाथ हे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी घालील लोटांगणावतीन चरण डोळ्यान पाहिन रूपा तुझे. प्रेमी अलिंगिन आनंदे पूजिन भावे वाईन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या गुणं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा वर्धितभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. देहरागमहिमा सचन्द्र पूर्वे साध्या सन्देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायिष्या. सार्वभौम सर्वाशनान्तर्दावरार्थात्वं पृथिव्ये समुद्रपर्यन्ताया एकराळिति ततः एष श्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे. आविशदस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. श्री सत्यनारायण संगाय सपरिवारेण महामंत्र पुष्पांजलिं समर्पयामि. यानि कानि च पापानि जन्मामृतानि तानि तानि विनशन्ति प्रदक्षिणा पदे पदे. 3 करायच्या. श्री सत्यनारायण संगाय सपरिवारेण महा प्रदक्षिणां समर्पयामि. आता डोकं टेकवायचं. ओम सप्तस्य स्मृती सप्तस्य मिताकृता देवाय द्यन्तनवानाम् अभंगं पुरुषं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः. या वर्षी देखील तुमची सेवा केलेली आहे. या सेवेमध्ये काय आमच्याकडून करून कमी राहिलं असेल, माझ्या सांगण्यामध्ये कमी राहिलं असेल तर परमेश्वरा आम्हाला क्षमा करा. उत्तरोत्तर त्यांच्या या कलेच्या क्षेत्रामध्ये त्यांना चांगल्या यशाची प्राप्ती होते. त्यांच्या कार्यातले अडथळे असतील ते दूर होऊ दे. त्यांनी जे काही संकल्प केले असतील ते संकल्प पूर्ण होऊ दे. स्वप्न पाहिले असतील ते स्वप्न पूर्ण होऊ दे. आणि उत्तरोत्तर त्यांना चांगली यशकीर्ती प्राप्त होऊ दे. आणि चांगलं नावलौकिक देखील प्राप्त होऊ दे. त्यांना आरोग्याविषयी समस्या उत्पन्न होत असतील तर सगळ्या आरोग्याविषयी असलेल्या समस्या दूर हो. घरात धनधान्य सुख समृद्धी नांदो. आणि तुमची सेवाशीच आमच्याकडून घडत राहो. अजून काय सांगायचं आहे? बोला श्री सत्यनारायण महाराज की. तेव्हा तिथे अक्षरावरती तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. आणि ऊर्ध्वभोजन तेन श्री सत्यनारायण देवता भिंताम 3 वेळा पाणी प्यायचं आणि सोडून द्यायचं. कर्मांत्याचमन्यम. श्री केशवाय नमः. श्री नारायणाय नमः. श्री माधवाय नमः. श्री गोविंदाय नमः. तामणा सोडून द्यायचं पाणी. पुनराचाम्य. पुन्हा 3 वेळा पाणी प्यायचं. श्री केशवाय नमः. श्री नारायणाय नमः. श्री माधवाय नमः. श्री गोविंदाय नमः. सोडून द्यायचं.
विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णू स्मरणात सर्व परिपूर्णम असतो. अशा प्रकारे आपल्या सत्यनारायण पूजा पूर्ण झालेली आहे. आमच्या गुरुजींमध्ये एक आहेत ज्येष्ठ गुरुजी, ते कधी पूजा सामग्रीमध्ये आला ना तर ते पेरू मला पाहिजे हक्क आहे, म्हणजे ती माझी प्रॉपर्टी आहे. बाकी तू काय कर पेरू म्हणा दे. आणि हे कपाळाला लावायचं, म्हणायचं तथास्तु. आणि हे जे नारळ आहे त्याचं गोड करायचं, तांदूळ धान्यात वाढवायचे आणि पेरू जेवल्यानंतर खाऊन संपून टाकायचं. ठेवून द्या बाजूला. तर आज सत्यनारायणाची पूजा खूप छान पद्धतीने झाली. हे आमचे गुरुजी आहेत. नमस्कार. मागच्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली आहे आणि हेच दरवेळेस माझ्याकडे आता पूजा यायला तुम्हीच कायम या अशी माझी इच्छा आहे. कारण खूप छान पद्धतीने पूजा होते. प्रत्येक त्यातल्या ज्या कथा आहेत त्या खूप छान वेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात. नुसतं पठण होत नाही, त्यामुळे त्यातली जी खरी कथा आहे, जी गोष्ट आहे ती आमच्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे तुम्हीच दरवर्षी यायचं आहे हे मी तुम्हाला सांगते. थँक्यू. गुरुजी, तुमचा नंबर तुम्हाला सांगता आला तर बरे होईल, म्हणजे ज्यांना कोणाला तुमच्याकडून पूजा करून घ्यायची असेल तर ते येतील तुमच्याकडे. माझा नंबर आहे 9833657536. येस, थँक्यू. तुम्ही बघतच असाल की माझ्या घरी आज सत्यनारायणाची पूजा आहे आणि ती पूर्ण छान पद्धतीने संपन्न झाली आहे. गुळांबे गुरुजींनी खरंच खूप छान पद्धतीने पूजा पण केली. आणि खरं तर पूजा ही सकाळी 8:30 वाजता सुरू झाली होती. ती 11:15 वाजेपर्यंत चालू होती, म्हणजे 2 ते 2.5 तास पूजा सुरू होती. खूप छान वाटतंय. असं सत्यनारायणाची पूजा वगैरे घरात झाल्यानंतर एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात, तर तसं झालेलं आहे. मस्त वाटतंय. पण मला असं वाटतंय की आता हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच संपवावा, कारण आता घरी येणार आहे ताई, भाऊजी आणि अथिरा. तर तो मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला ते सगळं दाखवेन. त्यामुळे तो नेक्स्ट ब्लॉग मला आता शूट करायचा आहे. त्याच्यासाठी हा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, सत्यनारायणाची पूजा तुम्हाला कशी वाटली बघून, मी काय बेसिक मी कशी तयार झालेली आहे, काय थोडंफार मी तयारी केली ती कशी वाटली हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.